गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. हातलंगडे तालुक्यातील वटारतर्फे वडगाव येथे गेल्या काही वर्षांपासून गजानन वाटेगाव, नितीन धमनगी, कांतीलाल पाटील या ठिकाणी राहत आहेत. या ठिकाणी बऱ्याच वर्षांचं आंब्याचं झाड आहे. हे झाड सध्या पडण्याच्या परिस्थितीत आहे व त्याचा धोका रहिवाशांच्या घराला निर्माण झालाय. हे झाड तोडण्याची मागणी या परिसरातील रहिवाशांनी ग्रामपंचायतकडे केली असता याकडे ग्रामपंचायत मात्र दुर्लक्ष करत आहे. हे झाड तोडून द्यावं. जर आमच्या घरावर झाड पडलं, आमच्या जीविताला धोका निर्माण झाला तर याला सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार राहील असा अर्ज ग्रामपंचायतीकडे देण्यात आलाय. मात्र याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातलंगडे तालुक्यातील वडगाव येथे गेल्या काही वर्षांपासून गजानन वाटेगाव, ज्ञानेश्वर वाटेगाव, नितीन धमणगी, कांतीलाल पटेल हे पानबुडी या भागामध्ये रहिवासी आहेत. त्या ठिकाणी ते सर्वजण राहतात. 70 ते 80 वर्षांपूर्वी असणारं आंब्याचं झाड धोकादायक परिस्थितीमध्ये आहे. हे झाड पडण्याच्या परिस्थितीत आहे. तेथील रहिवाशांच्या घरावर झाड सध्या पडण्याची स्थिती असल्यामुळे तेथील नागरिकांच्या जीवितास धोका आहे. ग्रामपंचायतला वारंवार अर्ज करून सुद्धा ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री यांच्याकडे लेखी अर्ज केलाय. हे झाड 70 ते 80 वर्षापूर्वीचं आहे. झाड धोकादायक परिस्थितीत आहे. ते कधीही आमच्या घरावर पडू शकतं. त्यामुळे जीवितहानी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतला वारंवार असं निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायत बिनदिक्कतपणे दुर्लक्ष करते. ग्रामपंचायत एखादा बळी गेल्यानंतर जागी होणार का असा सवाल निर्माण झालाय. सध्या पावसाळ्याचे दिवस आलेत. वादळी वाऱ्यामुळे काही घरांवर झाड पडून काही नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर घराचं नुकसानही झालंय. त्यामुळे वटार वडगाव ग्रामपंचायत नागरिकांचा बळी गेल्यावर जागी होणार का असा सवाल सध्या निर्माण झालाय. त्यामुळे हे झाड लवकरात लवकर काढून घेऊन त्यातून आम्हाला मुक्त करावं अशी मागणी सध्या येथील रहिवासी करतात. जर हे झाड लवकरात लवकर काढलं नाही तर आम्ही सर्व कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण व आत्मदहन करू असा इशारा या सर्व नागरिकांनी वटारतर्फे वडगाव ग्रामपंचायतला दिलाय. यावेळी गजानन वाटेगाव, ज्ञानेश्वर वाटेगाव, नितीन दमणगे, कांतीलाल पटेल आदी जण उपस्थित होते.